नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नाशिकमध्ये आयटी कंपनीत लैंगिक शोषण, रॅकेटचा भांडाफोड. महिला पोलिसांनी वेषांतर करून उघड केलं काळं कारस्थान. नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक शोषणासह गंभीर गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास करताना महिला पोलिसांनी आयटी कर्मचाऱ्याच्या वेशात कंपनीत प्रवेश करून थेट पुरावे गोळा केले. या कारवाईत 5 संशयितांना अटक करण्यात आली असून अनेक गुन्हे दाखल आहेत. नाशिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका मल्टीनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याचा संशय होता. यानंतर महिला अधिकाऱ्यांसह पथकाने वेषांतर करून कंपनीत प्रवेश केला. तपासादरम्यान मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन केलं जात असल्याचं उघड झालं. पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणीसह 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केले. नोकरीच्या आमिषाने महिलांना जाळ्यात ओढलं जात होतं. माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली असं सांगत दबाव टाकून त्यांचं शोषण केलं जात असल्याचं समोर आलं. एका प्रकरणात तर महिलेला रिसॉर्टवर नेऊन अत्याचार केल्याचाही आरोप आहे. याशिवाय एका पुरुष कर्मचाऱ्यावर धर्मांतरणाचा दबाव टाकल्याचाही धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 मुख्य संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.